तेल चांगलं उकळलं मित्रांनो बघा. असं वाटते हॉटेलचीच भजी तयार होते ते बघा. कडनी सुरमा बिरमा सगळा निघतो या मित्रांनो बघा. चुलीला चांगला जुळमुळू जाळ लागलाय आणि आपली भजी बघा एकदम हॉटेल सारखी क्वालिटी भजी तयार होते ते या ठिकाणी. आई चांगली त्याला तळू बी घेते बघा. नाही तळल्यावर चांगली नाही चांगली छान. खाल्लं का पण? कोणी कालवलंय पीठ? ताईनी. बघा या मॅडम आपल्या पीठ कालवाय होत्या. चांगलं पातळ केलंय. दादा कशी झाले ते भजी? एक नंबर ना. कुरकुरीत झाले. हा बघू कशी झाले ते. एकदम भारी छान छान. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठुमरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो सकाळ सकाळ आपला ब्लॉग झाला आहे चालू आणि आईच्या मस्तपैकी चपात्या बिपात्या चालल्यात आहे. तर आज संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला तर मित्रांनो आईच्या चपात्या चालल्यात आहे. आई मस्त चपात्या चालल्यात आहे. मग आज काय कालवण बिलवण? शेवग्याचं केलंय ना. शेवग्याचं कालवण मित्रांनो आणि आपल्या गरमागरम चपात्या या ठिकाणी तयार होते ते. हो कशा आहेत चपात्या? हा पीठ बराच वेळ भिजाय घातलेलं काय. एक नंबर चपात्या लागतात बरं का मित्रांनो, एक नंबर. आणि या ठिकाणी आपलं कालवण बी काय केले आहे. वा कसे शेवग्याचं रसरशीत कालवण सकाळ सकाळ आपल्याला खायला. आम्ही आलोय पाण्याला, तिकडून वरून पाणी आणले. हवा हांडा मोठा हांडा मी घेतलाय आता ह्या वेळेस. आपली ताई बघा बादली घेऊन चालली आणि पगो बघा मारका हांडा घेऊन येते. पगो झेपतोय का? हा केवढा हांडा घेतलाय बघा पगोने आपल्या. पगो सुद्धा पाणी आणू लागते मित्रांनो. आणि मी आपला मोठा हांडा आणलाय. चाललंय मस्तपैकी आता आपलं बिराड बी सगळं उचलायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी बिराड उचलायचे चालले आणि आईने आता तिखट भात घातलाय शिजायला. हो का कसा आहे भात? एक नंबर आहे का नाही? तिखट भात मसाले. आणि इथं काय आहे? आई इथं काय करते? दूध तापाय ठेवायचं चाललंय. या आलेल्या शेळीचं दूध काढलंय मित्रांनो आणि आता ते दूध तापाय ठेवायचं चाललंय. पाणी का टाकते आहे याच्यात? पाणी टाकायला लागतं का पण? तसं नाही ना, कोरं दूध नाही तापी शेरडं आटून जाते. आता बेराड बी उचलायचं आहे सगळं आपलं. आपल्या ताईला बघा कठाळ उचलून दिले डोक्यावर मित्रांनो. आणि पगोला आपली जाळी जुळी बघा. आज वाडा बदली झालाय दुसऱ्या शेतात सकाळ सकाळीच. हा बर. तर आता आपलं बिराड उचलायचं चाललंय. जाळं घेऊन चाललोय मी आणि बिराड कुठं आपलं लावलंय बघा दाखवतो तुम्हाला नाही का. आता मगाशी आपली प्रगती म्हणली तुला दाखवतो कुठं बिराड नेलंय. मग आता चला म्हणलं बिराड कुठं लावायचे ते दाखवायचे. मग जाळं बी घेऊन चला. या ठिकाणी आपलं सगळं बिराड लावलंय मित्रांनो या शेतात. बघू काय आणलं आता? जकाड आणले आपल्या बघूनी. आणि या ठिकाणी बघा सगळं बिराड लावले. ही आपली पाण्याची भांडी बी भरून आणली आहे दोन हो का. हा वाडा बसायचं आणि वाघर बिगर कुठे द्यायचे आज? हा चला आता अजून आणायचे बी. चला चला ताईने आणले बघा हे काहीतरी डोक्यावर कांद्याचं. कोंबडे बी धरलेले आहेत मित्रांनो बघा. माझ्या हातात एक कोंबडी हो काही मी अशी पकडले कडव. आणि आता ह्या कोंबड्या न्यायचे आईला जेवते ते आपल्या पोरी बी. धर धर बरं सुटेल. अगं सुटेल माझी बाई. अगं माझ्या हरण. मेंढरं सोडलेली आहेत मित्रांनो. आणि आता मेंढरांना घेऊन चाललोय चारायला. बघू आले सकाळ सकाळ माझ्याबरोबर मेंढराक. दादा गेले ते जरा गावात. मित्रांनो आपली सगळी मेंढरं आले ते पाल्याच्या मुळ्या खायला बघा. ह्या नांगरटात मस्तपैकी मुळे आहेत. पाला होता ते पाला नांगरला त्यांनी आणि मग ज्या मुळ्या निघल्या ते ना त्या मुळ्या खाते ते मेंढर. आपल्या ताईला पगोला आलोय मेंढराक घेऊन. मेंढर बघा कशी उकरो मुळ्या खाते ते. आणि पगू थांबले पडेल मिरच्या लावा कशी करते. हाय हाय करते मित्रांनो तुम्हाला पगू. मित्रांनो थोड्या वेळात आपली मेंढरं बसवलेली चिंचेच्या सावलीला बघा. लय पाला फुटलाय झाडांना आता मस्तपैकी.
आणि आपली मेंढरं बी वाईच बसावले. आभाळ आले दादा जेवून येऊस्तोवर म्हणलं दादा आता आलं ना की मस्तपैकी मेंढरं चारायला घेऊन जाणार आहे. आपली मेंढरं तिकडं लांब न्यायचे ते चारायला. सगळे बसले ते पसरून. पण आपली सगळी मेंढरं आले ते बेमुगाच्या पाल्यावरती. वा बेमुगाचा पाला टाकलेला दादांनी सकाळ सकाळी येऊन मस्तपैकी पाला खाते ते मेंढरं. आणि हा पाला बिला चारून पाण्यावर बी न्यायचे मेंढरांना. तर अजून तर वाळला नाही. वाळल्याला पाला भरपूर खातात नाही का. हा जरा वाईच वल्ला आहे थोडा थोडा. मित्रांनो आता मी आलो इकडं वरती दारेच्या साईडला डोंगराच्या खाली एक विहीर खोदली आणि त्या विहिरीला पाणी बिणी लागले का ते पाहायला आलो नाही का. एक जण मला म्हणलं होतं पाणी लागले. आईला म्हणलं डोंगराच्या इकडं कसं काय पाणी लागले तेच बघा आलो आहे खरोखर आहे का नाही. मित्रांनो का या ठिकाणी हा आपला एक नाला आहे वरती तो पूर्ण आटलेला आहे कधीच. आणि इथं विहीर खोदले. आता आपण जाऊ बघूया. आयुष्यपोत खरोखर मित्रांनो का खरोखर पाणी लागले विहिरीला. अशी कशी खोदली काय माहिती बघा. इथं एक डव आहे हा आणि या साईडला एक डव. हे बघा इथं जास्त पाणी आहे मित्रांनो बघा. आईला कसं काय बघा विहिरीला पाणी लागले इथं असं खोदले बघा असं. हे आपलं थोडं पाणी आहे मेंढरं पेतेल. मेंढरं सगळे आले ते कांद्यामध्ये मित्रांनो बघा. कांद्याची पात खायला या ठिकाणी मेंढरं आले ते. कांदा कुंदा बी आहेत. आणि हा गडी बघा माझ्या पुढे येऊन बसलाय. काल बी मी इथं बसलेलो माझ्या पुढे येऊन बसलेला. पाच नाही मित्रांनो नाही का. मोठ्या प्राण्यांना आपण जर जीव लावला ना तर ते आपल्यावर डायरेक्ट जीव ओवळून टाकतो. ओवळून ह्याला ना असं पायापाशी येतो बसतो नाही का. माझ्याच पुढं का आहे का नाही पुढंच. पण पाणी सांगितलं आणि तिथं मेंढरं कधीच जाणार नाही असं कधीच होणार नाही मित्रांनो. तर आता फायनली मी मग असे दादांना दाखवलं म्हणलं बघा एवढं पाणी आहे. अशी वाट आहे अशी विहीर आहे. मग आता आपली मेंढरं त्याच विहिरी पाण्या आणले ते हो मस्तपैकी. आता मेंढरं बी पाणी पितेलं ना आपल्याला बी पाणी प्यायला गावलं मित्रांनो हो. दादा तर पारी विहिरीत पोचले ते तो हो. मित्रांनो सावलीला मेंढरं बसावलेली आणि मेंढरं सावलीला बसल्यावर मी मस्तपैकी झोपलेलो बघ निवांत. आता आपली मेंढरं चालवले ते दादांनी नाही का खाली चारायला. वा सगळे मेंढरं चालले ते मस्तपैकी. आणि आभाळ बिभाळ भरपूर येतोय बघा. बघा कसं निवांत बसले ते सावलीला. मग दादा गोष्ट येऊन लागतंय बाबा. माझ्याकडे 4-5 वाजले तरी. आणि पाऊस तर काय आज काय ते शिजवायचं झाला येतं या भाळ. आता काय या ठिकाणी बघा गोठा कसा आहे मित्रांनो. गोठा हे आपले दिसत आहे गाया बघा कसे आहेत. कसं नियोजन केलंय मस्त गोठ्याचं यांनी. वाहण्यार बघा मित्रांनो आता कशाने जाते बघा. आता या ठिकाणी एक वाहण्यार आहे. आता एक तर तारवून गेले. आता बाकीची कशी जातात काय जणू बघाय भेटत आपल्याला. तो का बसलं तारव. ती वायर तुटायची बिराव. आयला कसं चाललंय बघा मजाने बघा हो का. आईला बघा हो का. पोचलं बाबा हे बी पोचलंय हो का. अजून एक वाहण्यार तारव जाणार. और इथं बघा आय आली मोठी त्यांची. इथं बघा कसले तारवून जाते खतरनाक हो का. ह्यांच्यासारखं ह्यांना जमू शकता काय याचा आधार नाही मित्रांनो. साधी तार आहे आणि त्या तारावून सहज जाते त्याची सहज हो का. मित्रांनो संध्याकाळचा आपला स्वयंपाक चाललाय.
आणि या ठिकाणी बघा दादांनी काय घातले. दादा सेफ्टी इंजिनियर बनलाय काय आता? हा ना, हा हे घातलंय आपलं गडी बरं. मजा म्हणून. हा ना, बघू काय घातले दादाने. कियाप कियाप हा. मला नावच येईना त्याचं. हा का काय काप कियाप नाही का? जेवले का बघू? आणि काय करायचे आता खायला आपल्याला? भजी. भजी करायच्यात मित्रांनो. त्याचबरोबर आपल्या ताईच्या ओघा चाललंय पीठ भजी कालवायचं. खायचे तर करायचे ते. कांदा भजी. कांदा भजी कुरकुरीत. कांदा भजी हवा मस्त पीठ खलून घेतले ताईने. आणि आईने आई झाल्या का भाकरी? झाली आता एकच करायची. हा एकच भाकर करायची आता शेवटची. त्यांनी कॅप घातल्यामुळं आता पगोला हिसाळ आलेला आहे. आणि पगोने आता हेल्मेट घातले. आता पगोला इंजिनियर बनवायची आपल्या. होय दादा, होय दादा, हा पगोला इंजिनियर करायची का आता? करायची ना. हो का? माझं लाडाचं पिलू आहे. कॅप पगोनी घातली आता दादांच्या डोक्यातनं घेऊन. नूर नाक आहे, नूर नाक. आता राहून दे ये. मित्रांनो मस्तपैकी आपलं भजी काढायचं चाललंय संध्याकाळचं वाड्यावरती. पगो बघा काय कामाला आहे. बॅटरी दाबायला, ताई आपली भजी सोडायला आणि आई आपली भजी तळायला. तिघींचं मिळून काम चाललंय या. आणि या ठिकाणी बघा आपली मस्तपैकी भजी तयार होते. ते कशी आहेत भजी आई? भारी आहे. बघा पाताळ पीठ असल्या कुरकुरीत भजी होते. हो एकदम मस्त लागते मित्रांनो. मी एक खाल्ले बी बाबा आता. छान. खाल्लं का पण? हा कोणी कालवले पीठ? ताईनी. हो का? या मॅडम आपल्या पीठ कालवाय होत्या. चांगलं पातळ केलंय. मस्तपैकी कसे मिरच्या आहेत मित्रांनो याच्यात. आणि आपलं भजी आता काढायचं चाललंय. सोड ग, सोड मॅडम. तिनेच ती कांदाच टाकते आई. नाही रे, टाकते की आलं दिलंच पाताळ केल्यावानी झाले का? एवढं नाही भारी. कांदा बी लय झालाय. कांदा लय झालाय. नको नको म्हंटल ना मी. मित्रांनो बघा चुलीला चांगला जुळमुळू जाळ लागलाय. आणि आपली भजी बघा एकदम हॉटेल सारखी क्वालिटी भजी तयार होते त्या या ठिकाणी. आई चांगली त्याला तळू बी घेते बघा. नाही तळल्यावर चांगलं नाही चांगलं लागत पिठाळा. हा पिठाळ नाही एकदम क्वालिटी हे झालं पाहिजे ना. अशी लाल लाल चांगली तळून घ्यायची. तेल चांगलं उकळलंय मित्रांनो बघा. असं वाटते हॉटेलचीच भजी तयार होते ते बघा. कडनी सुरमा बिरमा सगळा निघतो या. आता आपली पळीनी मित्रांनो भजी काढायची चालली. चमच्याने काय एवढं पीठ येत नव्हतं. मग आपली पळी घेतली आणि बघा कशी आहेत भजी. दमपुरी ती निघू दे बाहेर. एवढी नाही तुमच्याकडे. अयो तू लय हुशार आहे माहिती. तुला ना 1000 पेपर येतो. हे काय व्हिडिओ काढते काय? तर मित्रांनो माझं जेवणाचं ताट आलेलं आहे. या ठिकाणी मस्तपैकी मला भजी दिल्यात आहे. आणि ही आपली बाजरीची भाकर. तर या ठिकाणी काय चाललंय बघा मिरच्या तळायचं चाललंय. मस्तपैकी आहे मिरच्या तळून घेते. आणि आपलं दादा भजी खाते. दादा कशी झाले ते भजी? एकच नंबर. एक नंबर ना. कुरकुरीत झालं का? हा बघू कशी झाले ते. एकदम भारी छान छान. हा वा बघूला बी दिल्या ते. दादा बी जेवण करते ते. आणि आता भज्याबरोबर आपल्याला जरा वाईच मिरच्या तळायच्या ते.